नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली. मी ऋतुजा भावसार तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे फळांची कोशिंबीर. अगदी सरळ, सोपी आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे. तर फळांच्या कोशिंबीरीसाठी लागणारे साहित्य: सफरचंद, काकडी, डाळिंब, पेरू आणि केळं. काकडीचे साल काढून त्याची बारीक कापा करून घ्याव्यात आणि सफरचंद, पेरू, केळी यांच्या पण बारीक कापा करून घ्याव्यात. सोबतच कोशिंबीर बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे दही, मीठ आणि जर तुमच्याकडे काळं मीठ असेल तर तेही तुम्ही ॲड करू शकतात. फळं स्वच्छ धुवून त्याच्या अशा बारीक कापा करून घ्याव्यात आणि एका बाउलमध्ये ते सगळे मिक्स करून घ्यावेत. आता मी मोठ्या 2 वाटी दही ॲड करणार आहे. दहीत मी अर्धी वाटी साखर आधीच मिक्स करून घेतलेली होती, म्हणजे ती छान विरघळलेली सुद्धा आहे. आणि यामध्ये मी आता ॲड करणार आहे 1 छोटा चमचा मीठ आणि चिमटीभर काळं मीठ. आणि याला छान असं मिक्स करून घेऊयात. जितकी जास्त दही असेल तितकी जास्त कोशिंबीर घट्ट आणि चविष्ट लागते आणि दिसायलाही सुंदर दिसते. तर कोशिंबीर एकदम रेडी आहे. आणि आता मी कोशिंबीर थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवणार आहे आणि जेवताना ताटामध्ये सर्व करणार आहे. पाहिलत ना किती सोपी आणि सुंदर अशी रेसिपी आहे कोशिंबीरची. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आय होप तुम्हाला फ्रूट्सची कोशिंबीर खूप जास्त आवडलेली असणार. या कोशिंबीरीचे खूप जास्त फायदे आहेत. तुमच्याकडे जर पाहुणे आले तर तुम्ही ताटात कोशिंबीर वाढली तर नक्कीच तुमच्या ताटाला शोभा येणार आणि पाहुणे तुम्हाला 100 पैकी 100 मार्क देणार. आणि ही कोशिंबीर डाएटसाठी सुद्धा उपयुक्त आहे. उन्हाळ्याच्या दिवसात काहीतरी थंड खाण्याचं मन करतं तर झटपट तुम्ही अशी कोशिंबीर बनवू शकतात. आणि जर तुमचा उपवास असेल तर त्या दिवशी तुम्ही फक्त कोशिंबीरमध्ये मीठ नका ॲड करू. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आणि तुम्ही पण नक्कीच फ्रूट्सची कोशिंबीर ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कशी झालेली आहे तुमची कोशिंबीर. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला खूप जास्त लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा. तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत आनंदी आणि स्वस्थ रहा. हर हर महादेव.